आता जर कुठे नोकरी काढायला गेलं तर कोण म्हणते संडास धुऊ, कोण म्हणते चेंबर धुऊ, कोण म्हणते गाडीवर जा संडास धुऊ. शिक्षण आम्ही काय संडास धुवायला घेतले का? अरे जेवण बायाला दिलं पैसे दिलं का नाही? आणि म्हाताऱ्या माणसाने काय करावं सुनाच्या तोंडाकडे बघावं. इलेक्शन झालं की ते त्या पार्टीत जातो, ह्या पार्टीत जातोय, करायचं काय? आमच्या सारख्याने कुणाला मत द्यायची? मी सध्या राजकारण काय बघत नाही, मला ते राजकारणच आवडत नाही आता सध्या. काय ते चाललंय ह्याच्यातले त्याच्यात, त्याच्यातले ह्याच्यात, आणि आम्ही काय येडे व्हायचे का लोक? लोकांना प्रश्न पडतोय मतदान कुणाला करावं. फक्त पीएमटीची सोय व्हावी, पाणी व्यवस्थित यावं, रस्ते व्यवस्थित व्हावे. समोरच्यांनी किती ताकद लावली आणि किती बोबाटा केला तरी बी प्रशांत जगताप दादा हेच निवडून येणार आहेत. या मतदारसंघात सध्या तर शरद पवार साहेबांची जाव आहे. योजना आहे ना, मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे, इतके खूप पडणार आहे आणि गरीब महिलांना याचा खूप बेनिफिट मिळालेला आहे. या ठिकाणी महायुतीची आघाडीची हवा आहे. विद्यमान आमदार कामं करतात का? कामं केली. जे देशासाठीचे जे निर्णय माननीय पंतप्रधान मोदीजी घेतात ते अतिशय योग्य आहे. हे सुशिक्षित वर्गाला पूर्णपणे ठाऊक आहे. नमस्कार, हवा कुणाची या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या या भागामध्ये आज आपण हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर या भागामध्ये आपण पाहतोय की योगेश चेळकर, त्यानंतर चेतन तुपे आणि आता 2024 ची निवडणूक. आता या 24च्या निवडणुकीमध्ये नेमकं कुणाची हवा आहे, कुणाची चर्चा आहे आणि कुणाचा बोलबाला आहे हेच आज या मतदारसंघातून जाणून घेतोय. आणि या हडपसर मतदारसंघाचा आज आपण आढावा घेतोय आणि इथल्या मतदारांना बोलतो करतोय. कुणाची हवा आहे या भागात? जगताप साहेबांचीच हवा. विद्यमान आमदारांनी कामं केलीत का? केलेत पण तसे पाहिजे तसे केलेली नाहीयेत. आता पाण्याची सोय नाहीये, व्यवस्थित पाणी येत नाहीये. नंतर आमची मुलं हडपसर गावामध्ये शाळेत आहेत आणि एकदम पीएमटीची सोय व्हायला पाहिजे इथून रामटेकडीतून हडपसर पर्यंत, निदान शाळेसाठी तरी. रस्ते चांगले आहेत का? रस्ते नाही येत चांगलेत. काय अडचणींना तोंड द्यावं लागतंय? पाणी येत नाही टायमावर, टायमाला भरपूर लाईट बी नसते. 4-4, 8-8 दिवस लाईट येत नाही. मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे का? हो, पीएमटीचीच आहे. अजून काय वाटतंय? फक्त पीएमटीची सोय व्हावी, पाणी व्यवस्थित यावं, रस्ते व्यवस्थित व्हावे. नाही, हवा कुणाची सध्या? तुम्हाला काय वाटतंय, कुणाची हवा आहे? सांगितलं ना आता, जगताप. प्रशांत जगताप आमदार म्हणून त्यांनाच बघताय. तर आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, काय सांगाल? काय मला काय म्हणायचं, अरे जेवण बायाला दिलं पैसे दिलं का नाही? आणि म्हाताऱ्या माणसाने काय करावं सुनाच्या तोंडाकडे बघावं. नाही, वयोश्री योजना आणली की तुमच्यासाठी? कवा? तुम्हाला माहिती नाही का? नाही ना, 60 वर्षाच्या पुढच्या मुला बायांना नाही मिळालेलं आणि त्यांची फॉर्म नाही भरले गेले असं आहे. त्यामुळे राज्य सरकारने तुमच्यासाठी वयोश्री नावाची योजना आणलेली आहे. 65 वर्षाच्या पुढील नागरिकांना ती योजना चालू आहे. मग तुम्ही त्यासाठी फॉर्म भरलात का? नाही भरला. आमच्यापर्यंत फॉर्म आलेला नाही. तुम्हाला त्याची काहीच कल्पना नाही ना. तुमच्या आमदारांनी त्या योजनेबद्दल तुम्हाला सांगितलं? आम्हाला आमदाराची ओळख नाही ना, पाळख नाही. अशोक भाऊकडे जाता येता माघारी. आमदार भेटत नाहीत का तुम्हाला? नाही भेटत. मग आता नवीन आमदार कुणाला निवडताय? आता कुणाला निवडावं, आता कुणाला कुणाची हवा इथं? आता कोणाची हवा सांग? सगळ्याची हवा आहे. हा, बोला. कुणाची हवा? ज्याची त्याची हवाच आहे म्हणलं. फक्त पोस्टर कुणाचं म्हणणं सांगावं आता? काय चेतन तुपे माहिती का तुम्हाला? माहिती आहे ना, आमदार आहे तिथले आता. माहिती आहे. त्यांनी कामं केलीत का? करतो तर काय शाळेच्या मुलांची अडचण आहे. कोणाची आई वडील बरोबर नाही तर कुठं आई माहेरला गेलेली आहे, तिकडेच राहिलेली आहे. तिच्या लेकरा पुरीची फी भरायची आहे. माझ्याकडे इथलं सांगा, पाणी अडचण, रस्ते काय आहे का? पाणी. आमदार म्हणून कुणाला बघते? नवीन आमदार अजूनपर्यंत आमच्याकडे काय केलंच नाही तर काय सांगावं आम्ही? माहिती नाही आमदार कोण आहे? आमदार तर माहिती आहे की. आपल्यासोबत आणखी काही या भागातल्या मतदारांना विचारणार होतं. तुम्हाला माहिती का आमदार कोण आहे सध्या इथले? आमदार
हर्षन दादा नाही तर ते निवडणुकीला थांबलेत, निवडून यायचे अजून. हे तर नाही माहित मला. आता प्रशांत जगतापांची हवा आहे का? नाही, आम्हाला तीच हवा पाहिजे. बर. तेच पाहिजे तुम्हाला. हो, आम्हाला तेच पाहिजे. या भागातल्या आणखी नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांना बोलता करणार आहोत. चला, या भागामध्ये कुणाची हवा आहे? महायुतीचीच हवा आहे, कारण केशवनगर भागामध्ये सुशिक्षित वर्ग जास्त आहे आणि महायुतीने जी आज केंद्राच्या माध्यमातून किंवा राज्याच्या माध्यमातून जी वेगवेगळी विकास कामं केली त्याचा विश्वास जनतेमध्ये खूप आहे. लाडकी बहीण योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल किंवा केंद्रातल्या अनेक योजना असतील, याचा अनेक लोकांना लाभ झालेला आहे आणि जे देशासाठी जे निर्णय माननीय पंतप्रधान मोदीजी घेतात ते अतिशय योग्य आहे. हे सुशिक्षित वर्गाला पूर्णपणे ठाऊक आहे किंवा त्यांनी जी कामं केलीत ती देशहितासाठी केलेली आहेत. कुठलेही स्वतःच्या फायद्यासाठी महायुतीने कधीच काम केलेलं नाही आणि याची जनतेला किंवा सुशिक्षित वर्गाला याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे या योजनांचा पुरेपूर फायदा असा या सरकारला होण्याची शक्यता आहे. योजनांचा फायदा हा सर्वसामान्यांना व्हावा हीच महायुतीची अपेक्षा कायम मनामध्ये महायुतीने ठेवलेली आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा योजना ही गरिबांसाठी काढलेली या योजना आहे. भागाचा आमदार म्हणून तुम्ही कुणाला बघताय? या भागाचा आमदार म्हणून महायुतीचा जो कोणी उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू. आता आपण पाहत असू रस्त्यावरती पोस्टर वगैरे लागलेले आहेत, तर काय वाटतंय? एकीकडे राष्ट्रवादीकडून त्या महापौर राहिलेले प्रशांत जगताप असतील त्यांचे बॅनर लागलेले पाहायला मिळतात, एकीकडे चेतन तुपे पाटील जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांचे बॅनर लागलेले पाहायला मिळतात. काय वाटतं कोण असेल उमेदवार? उमेदवार आता पक्ष जो देतील ते आत्ताच आम्ही सांगू शकत नाही, म्हणजे उमेदवार कोण देतील. तर जो उमेदवार महायुतीचा असेल त्याला इथे नक्कीच चांगलं पद्धतीने केशवनगर भागातून मतदान होईल. विद्यमान आमदारांनी कामं केली हो, केलेली आहेत. आत्ताच 50 कोटीचा जो निधी मिळालेला आहे तो वेगवेगळ्या भागामध्ये आमदारांच्या माध्यमातून टाकण्यात आलेला आहे. मी आता मगरपट्टा या भागामध्ये आहे. आपण मगरपट्ट्यातल्या नागरिकांना विचारूया. दादा, काय सांगाल, कुणाची हवा आहे? हवा कुणाची? राजकीय सांगा किंवा व्यक्तिगत सांगा, काय असेल? हवा अशी कुणाची की कुणाची असू दे, आमचं सर्वसामान्यांचं जो काम सोडवल त्याच्या मागे आम्ही उभं राहणार. आज हडपसर भाग या भागामध्ये ट्रॅफिकचा सगळ्यात जास्त मूळ प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे, तो जो सोडवल त्याच्या मागे राहणार. विद्यमान आमदार कामं करतात? विद्यमान आमदार कामं करतात का? कामं केलीत ना त्यांनी, 100% कामं केली. त्यांच्या मतदारसंघात कामं आहेत? हो, आहेत ना. विद्यमान आमदार हो, आहेत की. तुमचा उमेदवार म्हणून तुम्ही कसं बघता? तुमचा उमेदवार कसा असायला हवा आज तुम्हाला वाटतं? सगळ्यांचे काम सोडवणार असतात. आणखी काय मनात प्रश्न? सगळ्यांना काम देणार, पोरांचं काम करणार असं. दादा, मतदारसंघात तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राहता, काय प्रलंबित प्रश्न आहेत मतदारसंघात? भरपूर प्रश्न आहेत. रोडचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, लोकांची कामं भरपूर अजून बाकी आहेत. ती कामं झाली पाहिजे सर्वांना. आणि हडपसरचं राजकारण म्हणजे कसं आहे, सगळं एकत्र झालं पाहिजे. असं फुटाफुटीचं राजकारण बहुतेक भरपूर चाललेलं आहे. एवढं सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी बघताना एक सर्वसामान्य बघून तुम्हाला काय वाटतं? संभ्रम निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी दुफळी झालेली आहे, सगळ्या पक्षांमध्ये जी दुफळी झाली, शिवसेनेमध्ये दुफळी झालेली आहे. तर मग कुणाच्या मागं जायचं किंवा कुणाच्या बरोबर राहायचं, ह्या पूर्ण अजून प्रश्नचिन्ह पूर्ण पडलेला आहे या गोष्टीचा. अशा वेळेस मतदार काय कौल घेऊ शकतो याचा काही अंदाज? मतदार जो सर्वसामान्यांचं काम करल असा नेता असेल त्याच्या बाजूनेच राहतील. दादा, तुम्ही काय सांगाल, कसं बघता आजच्या या राजकीय परिस्थितीकडे? चांगलंच आहे, काय वाईट आहे, सगळं चांगलं आहे. 2 टायमाचं खाणं मिळतंय. काय पण रोज ज्या गोष्टी भेडसावतात एक मतदार म्हणून की आपण या उमेदवाराला मत दिले पण त्याने आपलं काम केलं नाही, कामं केल्यात ना, कामं कोणी केली नाही असं या नाही. मतदारसंघात तर कामं झालेले, कामं झालेले, उमेदवार योग्य आहे. योग्य आहे. काय वाटते आगामी विधानसभा मध्ये या भागात कोण दाट येण्याची शक्यता आहे? तसं नाही सांगू शकत नाही ना. आता सगळीकडे उमेदवार डिक्लेअर नाही तर कसं काय सांगणार? हा, उमेदवार डिक्लेअर नाही तर कसं काय सांगणार? चर्चा कोणाची? तसं नाही ना, चर्चा कोण करतच नाही. चर्चा जी आहे ना ती कोण करतच नाही ना सध्या. ज्याला जे काय करायचं ते करतच बरोबर उमेदवार डिक्लेअर झाल्यावर.
एकूणच आपण पाहतोय की या भागातल्या मतदारांचं म्हणणं आहे की एकूण या भागामध्ये जो लोकप्रतिनिधी आमचं नेमकं काम करणार आहे आम्ही त्याच्या पाठीभागा असणार आहोत। आता चला पुढे जाऊया, आणखी मतदारांशी चर्चा करूया। सध्या आपण मुंडवा भागात आहोत, या भागात विचारूया दादा कुणाची हवा आहे सध्या? सध्या या ठिकाणी महायुतीची आघाडीची हवा आहे। कुणाची? महायुतीची हवा आहे। उमेदवार कोण असेल महायुतीचा? चेतन तुपे। चेतन तुपे। दादा मतदारसंघात काम आहेत का तुपेंची? तुपेंनी मागच्या इलेक्शन मध्ये आश्वासन दिलं होतं की या भागात जे पण बेकायदेशीर गुंठेवारीने कामं झालेली आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लावल, पण त्या विषयावर त्यांनी कुठलीच चर्चा विधानसभेमधल्या कुठल्याच याच्यामध्ये केलेली नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी जी आश्वासनं दिली ते आतापर्यंत केलेली नाहीयेत। आता जो गुंठेवारी कायदा आलाय त्याच्यामध्ये जी जास्त प्रमाणात त्यांनी आता पेनल्टी लावली, दंड लावलाय, तो गोरगरिबांना भरणं शक्य नाहीये। त्यामुळे त्यांनी जो आता त्याच्यावर आवाज उठवाय पाहिला होता तो उठवलेला नाहीये। त्याचबरोबर त्यांच्या भागातली जी 11 गावं घेतली 1917 मध्ये 2017 पासून जी 11 गावं घेतलेली आहेत, केशवनगर म्हणा, 7.5 नळी म्हणा, या बाकीच्या, यांचा डीपी आज एवढी वर्ष झालं पडून आहे। त्यामुळे विकास काम होत नाहीये। जुन्या आरपी वर किती वर्ष काम करणार? त्यामुळे रस्त्याचा वाहतुकीचा प्रश्न गंभीर झालेला आहे, त्याच्यावर त्यांनी कुठलं काम केलंय? तुम्ही महायुती म्हणालात तर आपण पाहिलं की एवढे मोठे समस्या आहेत मतदारसंघामध्ये, त्याकडे कसं बघता? या लोकल समस्या आहेत आणि या ठिकाणी चेतन पाटलांनी त्यांच्या आमदार फंडातून बरीचशी प्रलंबित कामं केलेली सुद्धा आहे। आता हा गुंठेवारी हा इश्यू काय फक्त एकटा यांचाच नाही किंवा माझा नाही, सगळ्या मतदारसंघातला आहे आणि मतदारसंघातला असल्यामुळं प्रत्येक जण आपापल्या प्रॉपर्टी कशी डेव्हलप करता येईल याच्या मागे लागलेलं आहे। दादा मग याकडे कसं बघता? आता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन वेगवेगळे गट पडलेले आहेत, त्याकडे कसं बघता? नाही, तुमचा प्रश्न चुकीचा आहे। तुम्ही आता काय म्हणले की स्थानिक आमदारांनी काय घेतलं, प्रश्न सोडवला, विषय तुम्ही चुकीचा भरकटू नका। मी तुम्हाला असं म्हणलं नाही की आमचा इथं हवा कोणाची, महायुतीच्याच उमेदवाराला इथं बऱ्यापैकी मतदान होईल, मग तो कुणी का असं ना, चेतन तुपे असो, नाना भानगिरे असो किंवा आणखीन कुणी असो, महायुतीने आता या काळामध्ये बरीचशी कामं केलेली आहेत, तो भागच नाहीये। परंतु स्थानिक आमदार म्हणून त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती ती त्यांनी केलेली नाहीयेत, जी महत्वाची होती। उमेदवार दुसरा असेल, कुणी असू द्या, महायुतीचा कुठलाही उमेदवार असू द्या, आम्ही त्या उमेदवाराच काम करू, विषय तो नाहीये। चेतन तुपे असो नाही तर आणखीन कुणी असो। लाडक्या बहीण योजना आहे ना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, याचा इफेक्ट खूप पडणार आहे आणि गरीब महिलांना याचा खूप बेनिफिट मिळालेला आहे। त्याच्यामुळे महायुतीला नक्कीच बहुमताकडे वाटचाल होईल। असं महायुतीचा कोणता उमेदवार महाविकास आघाडीच्या प्रशांत जगताप यांना टप देऊ शकतो? जो कोणी महायुतीचा उमेदवार राहता तो प्रशांत दादाला नक्कीच टप देऊ शकेल। आता मुळात म्हणजे प्रशांत दादा जगताप यांना तिकीट मिळतंय का नाही हा मोठा प्रश्न आहे। तुम्ही डायरेक्ट म्हणताय प्रशांत दादा जगतापला कोण? योगेश ससाने पण आहेत, योगेश ससाने, प्रवीण तुपे, आणखीन बंडू शेठ गायकवाडांचं पण नाव आता येतंय। म्हणजे असं काय नाहीये की प्रशांत जगताप हा काय त्यांचा उमेदवार, त्याची जरा बॅनरबाजी अहो हे बघा, ज्याच्या खिशात पैसे तो बॅनर लावतो, याचा अर्थ असं नाही की तो उमेदवार ठरवाय। जेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल त्यावेळेचा प्रश्न आहे। जसं आता आम्ही म्हणतोय की महायुतीचा उमेदवार कोणी जरी असला तरी आम्ही मतदान करू, तसंच महाविकास आघाडीचा कोण उमेदवार आहे कोणाला टप होईल जेव्हा उमेदवार बाहेर येतील तेव्हा कळेल ना, अगोदर कसं कळणार? मुंडव्याचे काय प्रश्न आहेत? मुंडेच्या बऱ्याचशा समस्या आहेत। आता एक दिसतंय की वाहतुकीच्या समस्या महायुतीचा जरी उमेदवार असला त्यांनी लक्ष अद्याप घातलेलं नाही। मी आता केशवनगर आणि मुंडवा परिसरात आहेत, आपल्यासोबत मतदार आहेत। दादा काय सांगाल, या भागात कुणाची हवा आहे सध्या? महायुतीची बऱ्यापैकी इथं हवा आहे, कारण की लोकसभेला सुद्धा महायुतीच्या उमेदवार जे शिवाजीराव पाटील होते त्यांना जवळपास 2000ची आघाडी या मतदारसंघातून, या केशवनगर भागातून आपल्याला आघाडी मिळाली होती। दादा कसं बघतं, या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा एक मोठा वर्ग आहे आणि याकडे जर पाहायला गेलं तर एक महाविकास आघाडीमध्ये अर्धी राष्ट्रवादी गेली तर अर्धी राष्ट्रवादी ही महायुती सोबत आहे, तर कसं बघता या राजकीय परिस्थितीकडे? ऍक्च्युली महायुतीमध्ये जे आता अजितदादा पवार सहभागी झालेले आहेत
त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे काय राष्ट्रवादीचे जे काय प्रमुख कार्यकर्ते आणि मतदार होते ते बऱ्यापैकी महायुतीच्या बरोबर आहेत. आणि तुम्ही म्हणताल तर दुसरी जे काय शरद पवारांची राष्ट्रवादी आहे त्यांच्या बरोबर बऱ्यापैकी ही मंडळी गेलेली नाहीत. तसं ते राष्ट्रवादीचे जे काय मतदार होते ते अजितदादांना चांगल्या प्रकारे मानणारे आहेत, कारण की अजितदादांचं काम करण्याची पद्धत त्यांना आवडती आणि बऱ्यापैकी अजितदादांच्या माध्यमातून इकडची कामं म्हणजे पालकमंत्री असताना सुद्धा चांगल्या प्रकारची कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. महायुतीचा उमेदवार कोण असेल? महायुतीचे उमेदवार आता वरती जे काय ठरवतील, आता एक तर राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ गेलेला आहे, तर बऱ्यापैकी जर राष्ट्रवादीने जर ठरवलं तर एक तर तुमचे चेतन पाटील म्हणून आता सध्या विद्यमान आमदार आहेत, त्यांना बऱ्यापैकी त्यांचं उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. विद्यमान आमदारांची कामं आहेत? विद्यमान आमदारांनी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत की केशवनगर मधील बाकीचे काय ड्रेनेजचे लाईन असतील, त्याच्यानंतर रोडची कामं असतील आणि बाकीचे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी बरीच कामं त्यांच्या माध्यमातून त्यांनी सुचवलेली कामं त्यांनी बऱ्यापैकी करून घेतलेली होती. आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर वाहतुकीचा एक मोठा प्रश्न आहे. वाहतुकीचा प्रश्न तर ऑलरेडी बऱ्याच दिवसापासून आहेच, कारण की आता हा मुंबईतील जो महात्मा फुले चौक आहे त्या ठिकाणचं जे काय चौक वाढवण्याचा प्रयत्न आणि रोड वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आता बऱ्यापैकी कंजेशन जे होतंय रोड वायडिंग केल्याशिवाय होणार नाहीत, पण मधल्या पिरियडमध्ये जे ढाकणे साहेब म्हणून कॉर्पोरेशनचे अधिकारी होते तर त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांची अचानक बदली झाल्यामुळं ते काम स्थगित झालं. ऍक्च्युली जर व्यवस्थित अधिकारी जर वर्ग चांगल्या ठिकाणी इथं जर काम केलं तर बऱ्यापैकी वाहतुकीची अडचण सुद्धा मी तर म्हणतो 1 महिन्याचाच फक्त कालावधी जर दिला तर 1 महिन्यामध्ये सुद्धा वाहतुकीचा प्रश्न चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होऊ शकतो. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असावा? महाविकास आघाडी आता ते आम्ही नाही सांगू शकत, कारण की असण्याची शक्यता आहे. जसं तुम्ही चेतन तुपे यांचं एक सांगितलं की ते असू शकतात, मग महाविकास आघाडी बऱ्यापैकी आता शरद पवार गटाचे बहुतेक शक्यता असले तर जगताप साहेब असू शकतात. प्रशांत जगताप म्हणून जे आहेत पुणे शहराध्यक्ष, त्यांचं नाव आम्ही ऐकून आहे की बऱ्यापैकी ते उमेदवार असू शकतात. लढत कुणामध्ये चांगल्या प्रकारची होऊ शकते? जर समजा म्हणजे योगेश ससाने असतील, प्रशांत जगताप असतील, इकडे चेतन तुपे असतील, बाकीचे महायुतीतले इच्छुक उमेदवार असतील, कुणामध्ये टफ फाईट होऊ शकते? आता एकतर महायुतीची महायुतीने जे काय आता 2 वर्ष 2.5 वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला होता त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम म्हणजे जे लोकांना आवडणारी कामं त्यांच्या माध्यमातून झाली होती. लाडकी बहिणीचा जो काय हे होता कार्यक्रम होता, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो कार्यक्रम लावून महिलांसाठी चांगल्या प्रकारे 1,500चं जे पॅकेज दिलं होतं ते सुद्धा तळागाळापर्यंत पोहोचलेले. त्याच्यामुळे काल आमच्या लोकसभेला जे काही मतदान आम्हाला झालं होतं त्याच्यापेक्षा महायुतीला मतदान ह्यावेळेस जास्तीत जास्त प्रमाणात होईल आणि हडपसर विधानसभेमध्ये जे काही 13,000चा काही डिफरन्स होता तो उलट 13,000चं लीड या ठिकाणी महायुतीला मिळेल असं मला अपेक्षा आहे. तुमच्या मनातलं उमेदवार सांगा. आमच्या इथले उमेदवार तसे काम करणारे हडपसर मतदारसंघामध्ये योगेश बापू ससाने हे आतापर्यंत चांगले, म्हणजे त्यांचं मार्केटलाच ना हडपसर मध्ये भरपूर सहकार्य. आता ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. कुठल्या पक्षात आहेत? योगेश बापू ससाने, राष्ट्रवादी. ते इच्छुक आहेत आमदार अजित पवार गट का शरद पवार गट? पवार साहेब गट. पवार साहेब. इथं प्रशांत जगताप इच्छुक वाटतात? नाहीये, प्रशांत जगताप नाही. बॅनर लागले त्यांचे? नाहीये, बॅनर वरती नाहीये. अंतर्गत सर्व पब्लिक योगेश बापू ससाने यांच्या पाठीमागे. कारण कसं आहे, आमच्या इथं असा विषय आहे, आजपर्यंत जर अकॉर्डमध्ये जर पाहायला गेलं तर सर्वांना माहिती आहे, पूर्ण मीडियाला पण माहिती आहे, हडपसर मतदारसंघामध्ये माळी आणि मराठा इथं जातीभेद होतो आणि माळी समाजाचे मत हे पूर्णपणे त्या उमेदवाराला पडतात. जो उमेदवार आहे त्याला 100% मतदान त्यांना होतं. जातीय राजकारण होतं ना, थोडंफार होतं ना. म्हणजे उमेदवार उभा असेल तर त्याच्या पाठीशी 100% त्यांची समाजाचे माणसं उभे असतात. समजा ससाने सरांना तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढतील का? 100% तिकीट मागणार ते फिक्स आहे. वरून जर त्यांच्या साहेबांच्या वरून जर ऑर्डर आली तर ते स्वीकारू शकतात. अपक्षाने जर थांबायचं म्हणलं तरी ते ऐकू शकतात, वरून आदेश आला तर. आता समजूत काढण्याचा प्रश्न राहिला बाकीचा. समजूत काढण्याचा प्रश्न राहिला. बरोबर. मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न काय?
प्रलंबित तसे भरपूर आहे. आता प्रलंबित बघायला गेलं तर लोकसंख्या जास्त करून वाढत चाललेली आहे. सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे. हा जर थोडक्यात थांबला, हा केंद्राचा निर्णय सगळ्यात महत्वाचा, हा जर थांबला तर मतदारसंघात काय विकास व्हायला पाहिजे? विकास भरपूर पाहिजे ना. जनतेला, पब्लिकला, गाड्या लावायला, पार्किंगला, यायला जायला सुविधा. गर्दी जास्त व्हायला लागलेली आहे. प्रत्येक ठिकठिकाणी गर्दी होती आणि गर्दीमुळे चोऱ्या माऱ्या वगैरे भरपूर ठिकाणी व्हायला लागलेले. तेवढंच एक अडचण. हा, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य जी मुलं आहेत आपली 18-16 वर्षाची जी झालेली आहेत, त्यांना काम वगैरे, बिझनेस वगैरे, कुठंतरी नोकऱ्या वगैरे लागल्या पाहिजेत. रोजगारचा प्रश्न आहे. शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर, त्या मुलांचं शिक्षण झाल्याच्या नंतर 12वी 13वी झाला, FY ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर नोकऱ्या लागत नाही. नोकऱ्या नाही लागल्या की एकमेकाच्या नादाने व्यसन लागून त्यांच्याकडून गुन्हेगार वृत्ती तयार होऊ शकते. बरोबर. एकूणच आता एक शेवटचा प्रश्न घेतो. इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची जास्त शक्यता आहे. तुम्ही कुणाकडे, दादा की साहेब? आता मी तसं जर पाहायला गेलो तर माझा जन्म या मार्केटमध्ये झालाय, हडपसर भाजी मार्केटमध्ये. माझा आता 44 रनिंग आहे. तसं जर पाहायला गेलं तर इथं टस्सल असे दोन्ही राष्ट्रवादीचे असू द्या, कोणी असं, मी कट्टर शिवसैनिक आहे. पण इथं विजय नक्कीच योगेश बापू सासने यांचा होईल, कारण त्यांचं काम या हडपसर विधान मतदारसंघामध्ये भरपूर आहे. चेतन दादा पाटलांचं पण आहे, आज ते आमदार आहेत हे पण मान्य आहे. त्यांचं बी काम आहे भरपूर आहे, पण एक घासून होणार आहे. पण मी जे तुम्हाला सांगितलं, जे हे माळी आणि मराठा हा जो समाज आहे, ह्याच्यामध्ये 100% मतदान हे होतं म्हणजे होतच. आपल्याला एक आजीबाई भेटलेले आहेत. आजी, काय सांगाल, इथला आमदार कोण आहे? पाटील आहेत. पाटील, चेतन तुपे. चेतन तुपे पाटील. कामं करतात का मतदार? हो हो हो. काय काय कामं केलं काय माहिती? आता काय मला आजीबाईला एवढं कळत नाही, पण ते सारखे कुठं पण असतात भेटायला, कशाच्या कार्यक्रमाला याला भेटतात तुम्हाला? हो. आता इथं राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे. मग एक साहेबांचा गट वेगळा झालाय, दादांचा गट वेगळा झालाय. तुम्ही कुणाकडे जाताय? पाटीलच. पाटीलच. हो. चांगलं, म्हणजे दादांकडे जाताय तुम्ही? हो. ऐकून आपण बघतोय की दादांच्या फेवर मध्ये आपल्याला मतदान करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत आणखी मतदार आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल? त्यांनी काय सांगितलं सांगा. पाणी पिऊन ठसका लागलाय का? काय सांगायचं तुम्हाला? कोण आहे इथं निवडून, कोण येईल आमदार? आमचा काय नाव आहे? चेतन पाटील. चेतन पाटील येतील का? नक्की. दादा, तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे हडपसर मतदारसंघातला? सध्याला आता बघितलं तर मारुती आबा तुपे. ते सगळ्यांच्या नगरसेवक आहेत. ते सगळ्यातले मनातले, आनंदातले सगळे, कुणाला काही नाराज करत नाही, काय नाही काय नाही. आमदार होतील का? हा, आमदार होणार ना, उभा राहिले तर होतील. चेतन तुपे आता सध्या विद्यमान आमदार आहेत, त्यांनी कामं केलीत का? त्यांनी केलेले आहेत, ते त्यांचे पैसे आहेत, त्यांचे तर आपले पैसे आहेत. तुम्हाला विश्वास आहे येतील निवडून? हो, का तर ते अनाथ आश्रम चालवतात, सगळे चालवतात, स्कूल चालवतात, सगळे चालवतात. आणि प्रशांत जगताप? हा, प्रशांत जगताप आता त्यांचं काय आपण सांगू शकत नाही. त्यांना राष्ट्रवादी फुटली आहे, मग इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी. आता कसं काय केलं तर तसं माझं गाव राष्ट्रवादीचं, पण सध्याला आपण कमळाकडे. आपण त्यांचं काम करतो, काय पैसे वगैरे काय घेत नाही, सगळ्यांना आपण फ्री मध्ये काम असतं. इथं दोघं जण आता ते डस्टबिन घेऊन गेला, गुरांसाठी आपण इथनं बाजारातून घेऊन जातो. आपण मंडई परिसरात फिरतोय. आपल्यासोबत एक विक्रेते आहेत. दादा, कसं बघतं राजकारणाकडे, तुम्ही सांगा मला. मी सध्या राजकारणाकडे काय बघत नाही, मला ते राजकारणच आवडत नाही आता सध्या. काय ते चाललंय ह्याच्यातले त्याच्यातले ह्याच्यात, आणि आम्ही काय येडे व्हायचे का लोक? लोकांना प्रश्न पडतोय मतदान कुणाला करावं. आता तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न काय पडलाय? काय नाही, आम्हाला काय नाही, कुठं नोकऱ्या नाही भेटत मराठी माणसाला, काय नाही भेटत, काय सवलतच नाही मराठी माणसाला. त्याच्यावरून आम्हाला राग आहे राजकारणाचा, बाकी काय नाही आमचं म्हणणं. मग ही मतदान मागायला तुम्ही काय म्हणणार? आम्ही त्यांना हात जोडणार, या, बाकी काय नाही. आम्ही मतदान करणार की नाही? नाही करणार, मी केलंच नाही तर ह्या वर्षी बी. काय ते मतदान करून काय फायदा आपल्याला सांगा. आम्ही आपलं द्यायचं मतदान, तुम्ही यायचं, इलेक्शन झालं की ते त्या पार्टीत जातोय, ह्या पार्टीत जातोय, करायचं काय आमच्या सारख्याने, कुणाला मत द्यायची. तुमच्या हडपसर मतदारसंघामध्ये पाहिलं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय. हो दे, तिकडे तर पडू दे त्यांचं. काका का पुतण्या? आपल्याला काय घेणं, काका आमचा जुना आहे,
आम्ही काकालाच मतदान करणार केलं तर, नाहीतर काय कुणालाच मतदान नाही करणार. 10 रुपये. मग आता म्हणजे एकूण दादांना टाळतोय. मग दादांचं काय, दादा पुतण्या म्हणजे चुलत्यामुळेच ते मोठा झालाय ना. हा झालंय का नाही मला सांगा. मग त्यांनी कशाला फूट पाडायची पक्षात. एकत्र असले तर आम्हाला अभिमान होता त्यांचा, दादांचा बी. हा ओके नाही, बरोबर का नाही. तुम्ही आमची मुलाखत घेताय, बरोबर आहे का नाही हे वाक्य माझं. तुम्हाला राग आला तरी चालत नाही, राग नाही. एकत्र असतं तर आम्हाला बी अभिमान आहे ना मतदान करायचा. हा भाई का नाही सांगा. मतदारसंघात काय प्रलंबित प्रश्न आहेत का? काय मस्त पडले प्रलंबित, कोण काय करत नाही. फक्त इलेक्शन आलं की सगळे म्हणतात मी हे करण मी ते करण, काही करत नाहीत. काय लोकांना पाण्याचा प्रश्न आहे, सगळे रस्त्याला खड्डे ना खड्डे पडल्यात, लोकांची कंबरडे गेल्यात. हा ते रस्ते तरी प्लेन आहेत का? हा माणूस माग उडून पडतो तरी माणसाला कळत नाही त्या गाड्यांवर खड्ड्यांमुळं. हा गाड्यांचं वाटोळ, त्यात लेडीज माग बसलेल्या लेडीज पडते. आता परिवर्तन नाही का करायचं? आम्हाला काय त्या इलेक्शनचं घेणं देणंच नाही आता सध्या. पण मतदानाचा अधिकार दिलाय आपल्याला. हा दिलाय आम्हाला, मस आहे अधिकार, मस आहे आम्हाला. आम्ही इतक्या दिवस तेच करत आलो, अधिकार अधिकार. काय नाही त्या अधिकाराचा काय फायदाच होत नाही. मला सांगा फोडाफोडी कोण करते नेमकं? तर हे राजकारणीच करतात. आम्ही इथं बसतोय, आम्ही आपलं पोत्यावर बसून पोट भरतोय. आम्हाला काय ते तिकडं वर काय चालतंय काय नाही, आम्हाला काय घेणं देणं आहे त्याचं. हा तुम्ही फोडाफोडी करता कशासाठी, मला हे उत्तर द्या त्यांना बनव. हा तुम्ही ह्या पार्टीतून त्या पार्टीत जाता कशासाठी जाता? मधनच कुणाची तरी तत्व आवडायला लागतात. कसली तत्व आवडतात मला सांगा. मोदी सरकार फक्त मोदी आहे चांगला, बाकीची कोण आहे त्याच्यात चांगली? गडकरी चांगले आहेत. हा बाकीचे कोण चांगले आहे सांगा मला तुम्ही. हा गाव गायकवाड, गडकरी चांगले, मोदी चांगले, बाकीचे कोण चांगले आहेत? तो फर्नांडिस तर याडा सगळ्यांना नुसतं फोडितोय, इकडचं फोडतोय तिकडचं फोडतोय, नुसतं बाण करतोय तू. हा नुसतं वाटोळ करत चालले ते इलेक्शनचं. मला एकंदरीत सांगा, राज्यात कुणाचं सरकार असावं तुम्हाला वाटतंय? काय कुणाचं सरकार आलं तर कोणी काय बिघडत नाही. हा हा चांगलं करा, आपल्या कामाचे पाहिजे. हा पाणी नाही, घ्या त्या बाबांची मुलाखत घ्या. काय वाटतंय? रोड बघा ना, कुठलाही रोड बघा, खड्डे कुड्डे. हा प्रलंबित प्रश्न काय मतदारसंघातले? मतदार आमच्या काही नाही. आम्ही पॉलिटिक्स मध्ये आहे नाही. आताही काय सांगाल, विद्यमान आमदारांची कामं आहेत का? चेतन तुपेंची कामं नाही आहेत, कामं चांगली त्यांची, कामं भरपूर चांगली. इथं पहिल्यापासून त्यांच्या वडिलांपासून कारकीर्द चांगली आहे. इथून मागं पण आम्ही त्यांनाच मतदान केलंय, पुढे पण त्यांनाच करू. पण आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तर इथं प्रशांत जगताप पण इच्छुक आहेत राष्ट्रवादी शरद पवार. आता पुढचं कसं सांगता येईल ना आपल्याला, चालू घडी आहे, पुढचं पुढे बघू. मग मतदारसंघातले काय प्रलंबित प्रश्न आहेत का? प्रश्न काय सध्या तर आहे सगळं व्यवस्थित. आले काय प्रश्न तर सांगू तसे. आता सध्या काय अडचण नाही, आता सध्या तरी काय नाही. तुमच्या मालांना योग्य भाव आहे का? आहे. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया. दादा, या भागामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत चेतन तुपे पाटील, आणि एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराचे महापौर राहिलेले प्रशांत जगताप. लढत अशी शरद पवार विरुद्ध शरद पवार होती, कसं बघता? शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी आहे. शरद पवार नाही, शरद पवार विरुद्ध पवार म्हणायचं होतं मला. पवार विरुद्ध पराव, बरोबर आहे. कसं आहे ते, आता तिकडचा जो भाग आहे तिथं ते हा उभारलाय, बाबर उभारतोय, त्यामुळे तिकडची मतं काही इकडे येणार नाहीत. आता या दोघांचीच फाईट होईल. वैयक्तिक कसं असतं की लोक जे पर्सनल ज्याला ओळखतात त्याला देतात. त्यावेळेला टिळेकर चांगला फाईट देऊ शकला, आता शिवरकर उभारतात काँग्रेसचे. त्यामुळे माळी इथं कसं आहे, हडपसरला माळी आणि मराठा एवढंच आहे, दुसरं काहीच नाहीये. दुसऱ्या कुठल्याच समाजाला काही चान्स नाही. माळी मराठा म्हणल्यानंतर एक मराठा गेले की दुसरा माळी, आणि फाईटही तशीच होणार. शिवरकर उभारतात, त्यांचा मुलगा किंवा काही ते माळ्यात राहील, काँग्रेसकडनं. पण आता महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून आहे, ती टिकत नाही माझ्या अंदाजाने. कारण काय ते इच्छुक 4-5 आहेत, मग ते अपक्ष उभारले नाही तर दुसऱ्या पक्षात जातील. आता ते सुरू आहे शरद पवारचं जसं चाललंय तसं. जिथे आता इंदापूरचं बघितलं, स्टँडिंगला म्हणून ते सीट तिकडे गेली की हर्षवर्धन कुठे गेला, कारण ते तिकीट मिळत, बीजेपी त्याला तिकीट देणारच नाही.
स्टँडिंग अजितदादाच आहे म्हणून तो तिकडे गेला, मग त्याला तिकडे गेला. तो हा प्रकार जास्त होणार आहे आता इथून पुढे. जिथे जिथे स्टँडिंग आहेत पण ह्यांना दिलं अजितदादाकडे की पटकन पक्ष बदलून शरद पवारकडे जात. आपल्याला जो ओढा दिसतो तो असा फोर्स आहे, तो असा नॅचरली नाही, नाईलाजाने गेलेला फोर्स. विद्यमान आमदारांची मतदारसंघात काम आहेत का? नाही, काहीच कामं नाही केली त्यांनी. फक्त हे केले म्हणजे मतदारसंघात कामं झाले नाही त्यांची. काय म्हणजे माझं ठोक बोलणं आहे. गाठी बिटी घेतात काय असं? काही नाही, फक्त आता हे प्रचार चाललाय ना, हा फक्त इलेक्शन पुरता चाललाय. काहीच नाही का, जनसंपर्क पण नाही, अजिबात नाही. प्रलंबित प्रश्न काय त्या मतदारसंघाचे? नाही, कामं त्यांनी केलीत पण ते लोकांशी कनेक्शन कमी आहे. फेस टू फेस लोकांना बोलायचं असतं ना, याली गाडी थांबवली, खास खायला घेतली, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणतो. हा, तो बोलायचं भलं काम नका का होईना, लोकांना काय असतं, काय कसं काय रे बाबा खुश. बबनराव पाचपुते 30 वर्ष 35 वर्ष काय निवडून येतोय, तो तुम्ही कोण भेटले खांद्यावर टाकून बोलतो कोणाशी पण, म्हणून तो वर्षानुवर्ष निवडून येतोय. आता त्याचा मुलगा आहे तो पण निवडून येणार. आता काय वाटतंय, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये कोण जड आहे? नाही, ते एरिया पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार चालेल, बाकीच्या ठिकाणी अजितदादा चालेल, विदर्भात काँग्रेस. हडपसर मतदारसंघाचा विचार केला? अच्छा, हडपसर बोलतोय तुम्ही. हडपसर तेच आता काँग्रेसची मतं किती, माळीचे किती, कोण खाते त्याच्यावर अवलंबून राहणार. कारण 2 मराठा उभा राहिलं की याचा फायदा नेमका कुणाला, पवार अजित पवारांना की शरद पवार? नाही, ते काँग्रेसलाच फायदा होईल त्याचा. कारण ओबीसी बीसी मुसलमान ते सगळे काँग्रेसकडे जाणार. मनसेचं पण म्हणून हे सगळं एकीकडे जाणार, मराठा समाज एकीकडे जाणार. त्यामुळे हे राहिलेली मतं सगळे काँग्रेसला राहणार, ते थोड्या मताने येणार. महाराष्ट्रातली कुठलीही फाईट 5000च्या पुढे कोणच जात नाही. 80% सीट अशी आहेत की 5000च्या आत येतील आणि 10 20 30 50च्या पुढे कोणच जात नाही. अख्ख्या महाराष्ट्रात लिहून घ्या, आता तुम्ही रेकॉर्डिंग आहे माझं, 50,000च्या पुढे एक पण सीट जात नाही. आणि जेवढे सगळे आहेत ते 5000च्या आत. तुमचा चांगलाच विधानसभेचा अभ्यास दिसतो. नाही, तसं काही नाही. कुणाचा आपण या भागातल्या मतदारसंघांचा आढावा तर घेतोय. आपण जाणून घेतलं की या भागामध्ये नेमका कल कुणाकडे आहे, हवा कुणाची आहे. चला तर आपण आता हडपसर मतदारसंघाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया आणि तिथे विचारूया हवा कुणाची. दादा, या भागातल्या काही अशा समस्या आहेत का ज्या अजूनही सोडवल्या गेल्या नाहीयेत? नाही, आहे, ट्रॅफिकच्या समस्या आहेत, होते. आपल्या हडपसर मतदारसंघातून जर पाहिलं तर सोलापूर एक महामार्ग जातो, तर तिथे कशी अडचण सर्वसामान्य? म्हणजे आता रोड लहान पडतो आणि काय ट्रॅफिक वाढलंय, त्याच्यामुळे ते गर्दी वाढते. म्हणजे आपण पाहिलं की पदचारी मार्गावरती देखील काही लोक व्यवसाय करण्यासाठी बसलेले असतात, त्यांच्यामुळे देखील अडचण होते. त्यांना कधी तेवढं व्हायला पाहिजे की जे रोडला विक्रीवाले बसतात त्यांना काहीतरी हे झालं पाहिजे, आळा बसला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे जास्त ट्रॅफिक होतं. संध्याकाळच्या ज्या लक्झरी रोडला उभ्या राहतात त्या लक्झऱ्यांमुळे सुद्धा ट्रॅफिक जाम होतं, फार मांजरीपर्यंत. त्यांची व्यवस्था पण केली गेली पाहिजे. व्यवस्था केलेली आहे, तरी बी ते सोलापूर रोडला संध्याकाळी उभे असतात. आपण हडपसर मधल्या सह्याद्री हॉस्पिटल परिसरात आहोत. या ठिकाणी मतदार आहेत, रिक्षा चालक आहेत. दादा, काय सांगाल, या मतदारसंघात कुणाची हवा आहे? या मतदारसंघात सध्या तर शरद पवार साहेबांचीच हवा आहे. काय उमेदवार कोण आहे? उमेदवार खूप आहेत, इच्छुक बी आहे त्याच्यामध्ये. प्रशांत जगताप इच्छुक आहेत ना, इच्छुक प्रशांत जगताप आणि चांगले कार्यकर्ते. आता विद्यमान आमदारांनी काय कामं केलीत का या भागात? आता ते एवढं तर नाही सांगता येणार आपल्याला, पण केले असतील कामं. पण एवढं कुठं काय केलं आता आम्ही रिक्षावाले, आम्हाला काय एवढं सांगतो आहे तो आहेच अजून. वाहतुकीचा जो प्रश्न आहे ना, तो आहेच अजून. कचरा डेपो हे ते, आता बघा आमचं रिक्षा स्टँड इथं बऱ्याच दिवसापासून हा कचरा, हे कचऱ्याचा फोटो काढायचं. हा कचरा तसाच प्रलंबी पडला, जवळ 7-8 महिने झाला तो उचला ना. आम्ही कंप्लीट केली, सगळं केलं, तरी तो कचरा कोणी उचला ना. स्वच्छता असं नाही ठेवत. जे काम वेळच्या वेळी त्यांनी केले पाहिजे ते नाही होते त्यांच्याकडे. आता काय वाटतंय, या हडपसर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल? कारण एक गट जातोय दादांकडे, एक गट जातोय साहेबांकडे, कसं बघता? साहेबांचा गट यावेळेस साहेबांवरती लोकांची श्रद्धा आहे. शरद पवार साहेबांवरती लोकांची इथं श्रद्धा आहे. मला काय वाटतं, त्याच्यामुळे समजा दादांनी जरी त्यांचा उमेदवार उभा केला तरी शरद साहेबांचाच उमेदवार लागणार. जरी राष्ट्रवादी मध्ये जरी उभा केला तरी
साहेबांचं सीट लागणार. मला सांगा, जेव्हा हे असं गट पडलं, एकच राष्ट्रवादी त्याचे 2 तुकडे पडले, तुम्हाला काय वाटलं सर्वसामान्य नागरिक म्हणून? त्याचे पडायला नव्हते पाहिजे, पण ते पडलेत. आता ते कसं वैयक्तिक काका पुतण्यांचं काय वैयक्तिक असं आपण घरच्या बाबतीत तर नाही सांगू शकत, पण पडले ते पडले असं. असं काय वाटलं का की आपण मत दिलं आपलं वाया गेलं, ज्यांना आपण मत दिलं नाही ते त्यांच्याकडे जाऊन बसले असं, किंवा असं काही उलट झालंय का? नाही, असं काही झालं नाही. आम्ही पहिल्यापासून साहेबांचेच कार्यकर्ते होतो आणि इथून पुढे पण राहणार आहे, कारण की साहेबांचे कार्य तसे त्याच्यामुळं. आणि ते आता जरी साहेबांच्या संख्या असते तरी आम्ही त्यांनाच हे केलं. पॉलिटिक्स शरद पवारने केलेलं आहे. हडपसरचा काया पॉलिटिक्स शरद पवारांनी केलेला आहे. बरं दादा, या रामनगर मध्ये कोणाची हवा आहे? चेतन तुपे पाटील यांची हवा आहे, कारण आमच्या मंदिराची भिंत पडली होती, तर त्या आमदारांनी ना भिंत पडून आहे ना काम केलं, भिंत बांधून दिली. त्यामुळे मला तर वाटतं त्यांचीच हवा आहे. त्यांनी आहे ना सगळ्या वार्डात काम करायला लागल्यात, त्यामुळं त्यांचीच हवा आहे. निवडणूक आली म्हणून काम करायला लागले का आधीपासून काम करतात? असं काय म्हणता येत नाही, कारण त्यांचं पहिल्यापासून लक्ष होतं 20-25 वर्षापासून. रामटेकडीवर लक्ष आहे त्यांच्या वडिलांचं पण त्यांचं पण. आता राष्ट्रवादी फुटली, प्रशांत दादा पण निवडणूक लढवत आहेत तुतारीच्या चिन्हावरती, आणि इकडे राष्ट्रवादी घड्याळ आहे. मग काय घड्याळ की तुतारी? आता ते तर स्पष्टपणे सांगू शकत नाही, ते बहुमत म्हणजे ते मशीनवर डिपेंड आहे सांग त्या टायमाला. मग काय तुम्हाला ईव्हीएम वर डाऊट आहे का? नाही, ईव्हीएम वर नाही डाऊट. आता त्या राष्ट्रवादी आवडते, पण राष्ट्रवादीचे 2 भाग झालेले, ते आता त्या वेळेवर आपल्याला कळेल त्या परिस्थितीवर. साहेब की दादा असं सांगू शकत नाही. दादा पण आवडतात आणि साहेब पण आवडतात. असं कसं 2 दगडावर फाईट होत आहे? आता त्यांनीच 2 दगडावर ठेवल्यात, आपण काय ठेवला. तसं तर दादाच आवडतात, दादा आवडतात आणि साहेब पण आवडतात. मग आता समजा काय राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी इथं लढत झाली, तर तुमचा सपोर्ट कुणाला? राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी दादाला. दादा चेतन तुपे पाटील. कामं केलेत विद्यमान आमदारांनी, म्हणजे हा बऱ्यापैकी केले. काय इथं प्रलंबित प्रश्न काय आहेत आता काय वाहतुकीचाच प्रश्न आहे, बाकी काय नाही एवढा मोठा. वाहतुकीचा फक्त रस्ता आहे ना, तो मोठा करायचा होता. या बाईला एक स्थानिक आहे, माझ्या अगोदरपासून जन्मला ते. नळाला पाणी आहे का? नळाला बघा, आमच्या बिल्डिंग मध्ये पाणी नाहीये. बिल्डिंग मध्ये पाणी नाहीये, ते बिल्डिंग मध्ये जर पाण्याची सोय करा. कोणाची हवा इथं? प्रशांत दादा जगताप. प्रशांत जगताप. आणि इथले पण नागरिक आहेत ना, जे आजी आमदार आहेत, त्यांची कामगिरी लोक फक्त राजकारण इलेक्शन पुरतच म्हणतात. त्यांनी कामं केल्यात, भरपूर कामं केल्यात, पण आपण आता रोडची परिस्थिती बघू शकता. तुम्ही बी या रोडने आलेलेच आहेत. अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत नागरिकांच्या, लोक व्यक्त होत नाहीये. का व्यक्त नाहीत? राजकीय दबाव आहेत लोकांवरती, अनेक गोष्टी आहेत. पण आता लोकांना कळायलंय की खरी गरज काळाला कुणाची आहे, तिथं कोण उमेदवार पाहिजे, कोण निवडून आला पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय ह्यावेळेस विधानसभेला एकच आमचाच आमदार निवडून येणार आहे, प्रशांतदादा जगताप. हवा त्यांचीच आहे? त्यांचीच हवा, निवडून बी तेच येणार आहे. समोरच्यांनी किती ताकद लावली आणि किती बोबाटा केला तरी बी प्रशांत जगताप दादा हेच निवडून येणार आहेत. आमदारांनी कामं केलीत का? विद्यमान आमदारांनी कामं केली नाहीत असं म्हणता येत नाही. त्यांच्या माध्यमातून जेवढं करायचं होतं तेवढं केलं, पण जेवढं करायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही. काय मला समोर दिसतंय कचरा आहे, खड्डे पडलेत रस्त्यावरती, पाण्याचा प्रश्न आहे, पाणी वाहते रस्त्यावरती, कसं बघतो? आता इथं तुम्ही चौकात ड्रेनेज लाईनीचे चेंबर बाहेर आलेले असतात. आता तुम्हाला सांगतो, रस्त्याचे खड्डे आहेत, जिथं शाळा आहेत तिथं स्पीड ब्रेकर नाहीयेत, अनेक मोठ्या अडचणी आहेत. पण त्याच्या अडचणीला सामान्य नागरिकच समोर जातोय. या मोठ्या लोकांना काही गरज नाही. काळापुरती गरज असते, इलेक्शन पुरती गरज असते, मतं घेण्यापुरतं फिरतात चौकात, घराघरात, दारात. नंतर आमदार कोण आहे हे सुद्धा कळत नाही. आमदाराचा चेहरा सुद्धा नागरिकांना माहित नाही. मी एक नागरिक म्हणून सांगतो, मी कुठल्या पार्टीचा नाही, कुठल्या पक्षाचा नाहीये, पण आम्हाला एक नवा चेहरा, नवी ओळख पाहिजे. आणि आम्हाला विश्वास आहे प्रशांतदादा जगताप हडपसर विधानसभेत आमदार म्हणून निवडून येणार, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवतील. इथल्या तरुणांना काम आहे का रे मित्रा? कुठलं आम्हाला काम आहे? आमचं बिल्डिंग मेंटेनन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग झाले, सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन स्किल झाले, 12वी कंप्लीट आहे माझी, तरी नोकऱ्या नाहीत. आता जर कुठे नोकरी काढायला गेलं तर कोण म्हणते संडास धू, कोण म्हणते चेंबर धू, कोण म्हणते गाडीवर जा संडास धू. शिक्षण आम्ही काय संडास धुवायला घेतले का? एकूणच आपण पाहिलं की या भागातल्या नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत.
आता चला पुढे जाऊया आणि पुढच्या भागातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊया, बघूया हवा कुणाची, काय कुणाची हवा आहे या हडपसर मध्ये? हडपसर मध्ये चेतन तुपे पाटील आणि सेकंडला प्रशांत जगताप. कशामुळे? आता ते निवडून आलेले, पहिले त्यांनी कामं बी भरपूर केलेले आहेत. काय काय काम केले विद्यमान आमदारांनी? चांगले सर्व संपूर्ण ह्याच्यात टाकीचे केलेले, देवळाचे आता भिंत पडलेली भिंतीचे केलेले आहेत, हनुमान मंदिरचे त्यांची तिकीट जाहीर केलेली पूर्वी. हे सर्व होण्याच्या पहिलेच प्रशांत जगतापची तिकीट जाहीर केलेली होती. अजून जागा वाटप व्हायचंय महाविकास. हो, पण ते कसं आहे आता फिक्स आहे त्यांचं ते तिकीट असं आहे. आता राष्ट्रवादीकडनं जर बघायला गेलं तर साहेब म्हणजे एकच गट आहे, जरा 2 गट पडलेले आहेत, कसं बघता मग दादा की साहेब? नाही, आता कसं आहे तरुण पिढीला तर लोक दादाकडे चाललेले आहेत. आता आमच्यासारखे वयस्कर म्हणले की शरद पवार असं आहे ना. मग आता आम्ही चेतन पाटलांना निवडून दिल्यामुळं पहिलं आता चेतन पाटलांना द्यायला लागणार आम्हाला, म्हणून आम्ही चेतन पाटलाकडे असणार असं आहे. मग आता चेतन पाटलांनी काय काय अजून वेगळी कामं काय केली आहेत का मतदारसंघासाठी तुमच्या रामनगर परिसरात? भरपूर सर्व सुविधा केलेल्या कामाच्या सगळ्या गोष्टी कसं आहे करून ते, म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतो. म्हणजे आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी बघायला पाहिजे. हो, राष्ट्रविरुद्ध राष्ट्रवादी. पैलवान की वस्तात? पैलवान की वस्तात चेतन पाटीलच. आम्ही त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही त्यांनाच वोटिंग करणार ना. वस्तादांनी डाव शिकवलाय? शिकवलं आहे, बरोबर आहे, पण आता कसं आहे तरुण पिढीला ते आवडतात म्हणून ते लोक हे करणार, त्याच्यामुळे आम्ही बी त्यांना ते करणार. प्रताप काय वाटतंय, वस्तादांनी एक डाव राखून ठेवलाय का? हा, असू शकतं. काय आता आपण ते राजकारणात नाही आपलं तेवढं हे, पण आपलं जरा वोटिंग करायचं काय असेल आमचे महत्वाचे काम तर चेतन पाटलांनी केलेले आहेत. मध्ये हवा कुणाची वाटते? इथं ग्रामस्थ चेतन तुपे पाटील ते त्यांचे तर हवा आहेच आहे. पूर्वी त्यांचे वडील या भागात आमदार खासदार झालेले आहेत, त्यामुळं ते त्यांचं एक नेतृत्व म्हणून चेतन तुपे त्यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळं त्यांची हवा तर ह्या वार्डात आहेच आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. आता त्यांची कामं आहेत काय मतदारसंघात? कामं आहेत ना, करतात कामं करतात. गाठी भेटी घेतात? हो, चालूच आहेत त्यांच्या गाठी भेटी. निवडणुका आल्यात म्हणून गाठी भेटी घेत आहेत का आधीपासून गाठी भेटी? त्यांचा संपर्क आता कसं आहे, गावात ते भैरबा मंदिर असतं त्याच्यामुळे त्यांचा संपर्क गावात सारखा असतोच. आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, आता कसं बघता? एक गट साहेबांकडे, एक गट दादांकडे, तुम्ही कसं बघता? कसं आहे बघा, आता त्यांचं आता जनतेवर आहे की काय करणार जनता. मस्त पक्ष आता लोकांनी ते चिन्ह त्यांचं हिसकून जरी घेतलं असं, पण त्यात लोकांच्या ह्याच्यावर आहे ना काय नेमकं. एकूण काय म्हणताय मग, दादा की साहेब? म्हणजे दादा का साहेब? पवार साहेब की अजित दादा पवार? नाही, तसं आता काहीच सांगता येणार नाही ह्याच्यामध्ये. तर कोण कोणाला जड जाणार तसं काही सांगता येणार नाही आता सध्या, तर काहीच सांगता येणार नाही. 50-50 नाही ना, सांगताच येणार नाही तसं काहीच. आता जनतेवर आहे की नेमकं काय करतात ते. तुम्ही काय करणार? आता आम्ही तसं बघितलं तर आता सध्या तरी इथं चैतन पाटील आहेच स्थानिक, त्यामुळे आम्हाला तर त्यांनाच द्यावा लागणार ना मुद्दा. मतदारसंघाचा आढावा घेतोय तर काय सांगाल, या रामनगर भागामध्ये कुणाची हवा आहे? प्रशांत जगतापची. प्रशांत जगताप. कुणाची हवा आहे? प्रशांत दादा जगताप. तुम्हाला काय काय कशामुळे प्रशांत जगतापांची? दादा सर्वसामान्य लोकांची कामं करतात. काही किती अर्धरात्रीला कॉल करतात, फोनला लगेच 5-10 मिनिटं त्यांचा रिप्लाय असतो. तुम्ही आता केला तरी 5-10 मिनिटं त्यांचा रिप्लाय असतो. किती अर्धरात्रीला ते कामासाठी आम्ही उठून धावून येतात दादा. विद्यमान आमदारांनी कामं केली आहेत का? चेतन तुपे या भागातले आमदार राहिलेले आहेत, गेल्या 5 वर्षामध्ये काय काय कामं झालीत काय सांगाल? ते आमदार साहेबांनाच कामं माहिती आहेत. कामं नाही झालीत का? बघायला गेलं तर सध्या तर बोलू शकत नाही, ते आता माझे आमदार आहेत. पण येणाऱ्या बहुतेक नवीन येणाऱ्या काळामध्ये फक्त आम्हाला नवीन चेहरा म्हणून एक प्रशांत दादा जगताप
हे नवीन चेहरा आम्हाला दिसायला. मग काय वाटतंय राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होईल या भागात? यस. मग काय वाटतंय साहेब की दादा? पवार साहेब. काय सांगा? दादा प्रशांत दादा जगताप. प्रशांत दादा. एकूणच अगदी चुरशीची लढत होईल असं म्हणावं लागेल. पण मग जर महाविकास आघाडीकडनं उमेदवार बदलण्यात आला, कारण की आता या भागातूनच काँग्रेसकडूनच काही आहिरे म्हणून आहेत काँग्रेसचे नेते, ते देखील इच्छुक आहेत, कसं बघतात त्यांच्याकडे? आमचं ठरलंय प्रशांत जगताप, फक्त प्रशांत जगताप. काँग्रेस चालणार नाही ते? नाही. कारण की या भागामध्ये जर पाहिलं तर बहुजन वर्ग जास्त आहे, तर बहुजन वर्गाचा कल हा थोडाफार काँग्रेसकडे गेल्याचा पाहायला मिळतो, तर कसं बघता? काही नाही फरक पडणार, लोहा कोच काटेंगा. आता दादा विरुद्ध साहेब. काय वाटतं? हो नक्की. प्रलंबित प्रश्न काय त्या भागातले? पाण्याचे टँकरचे प्रश्न, नळाचे पाण्याचे वगैरे प्रश्न आहेत, लाईटीचे आहेत, कुठं मशानभूमीचे आहेत, दफनभूमीचे आहेत, हा प्रश्न आहेत. गेल्या 5 वर्षात काहीच सोडवलं गेलं? काहीही नाहीये. पूर्ण काम अजूनपर्यंत थांबलेले आहेत रामटेकडीमध्ये, आणि हडपसर मध्ये पण कामं भरपूर आहेत. अजून बघायला गेले तर अजून खूप काम आहेत. आमदार भेटीगाठी घेतात का विद्यमान आमदार? 5 वर्ष तर आले नाही, आता येऊन भेटीगाठी घेतली त्यांनी जस्ट एक 2-4 दिवसापूर्वी. परंतु आमदार साहेबांकडनं जशी कामं व्हायला पाहिजेत तशी कोणत्याही प्रकारची कामं या वस्तीमध्ये तर झालेली नाहीयेत. मध्यंतरी इथं खाली एक गार्डन आहे, म्हणजे उद्यान आहे, अण्णाभाऊ साठे उद्यान म्हणून. त्यामध्ये फक्त या कामांच्या त्या कामांच्या फक्त उद्घाटन होत असतं, त्या पलीकडे काही होत नाही, काम तर काही होत नाही. स्थानिक नगरसेवकांकडून सुद्धा आणि आमदारांकडून सुद्धा बऱ्याच वेळा झाले. तसं बघायला गेलं तर आता रामटेकडी जो हा एरिया आहे हा फक्त कचरा प्रकल्पासाठी ठेवण्यात आलेला आहे. पूर्ण पुण्याचे कचरा प्रकल्प कुठं टाकायचे? रामटेकडी. हे कचरा प्रकल्प रामटेकडी, ते कचरा प्रकल्प रामटेकडी. त्यामुळे आता काय रामटेकडी मधली जनतेला त्या कचरा प्रकल्पांचा खूप त्रास आहे, परंतु सोयी सुविधा काहीच नाहीये. तसे बघायला गेलं तर दुसरे पण भरपूर आहेत त्रास आहे. कचरा प्रकल्पामुळे किंवा या घन कचरा व्यवस्थापनामुळे इथल्या नागरिकांना काही हाल होत आहेत? होतात ना. रस्त्याने कचऱ्याच्या गाड्या येतात मोठ्या, आमची लहान लहान मुलं पळतात आडवी, त्याच्यामुळे धोकाच आहे. आणि शेवटी वासाचा प्रश्न, वासाने आरोग्य खराब होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. त्याला फक्त गाड्याचे एवढे बंद व्हावं म्हणून आमची. आता आमदार म्हणून कुणाला बघताय? आता तर आमचं कल प्रशांत दादा कल. प्रशांत जगताप. आता तुम्हाला काय वाटतं कोण या भागाचा आमदार खरा उमेदवार? म्हणजे आता सध्याला बघितलं तर प्रशांत दादा जगतापच होणार. काय एवढी लाट काय आहे प्रशांत जगतापांची या भागात? त्यांचं काम चांगले. विद्यमान आमदारांची कामं आहेत का? आता त्यांची कामं बाहेरच चालली सगळी. वस्तीला त्यांनी स्लम एरियाला कधी बघितलेलंच नाहीये. काय प्रॉब्लेम काय या भागातल्या अडचणी काय जे अजून सोडवल्या नाहीत? अडचणी बरेच आहेत. पहिले तर मेन बघितलं तर ड्रेनेज लाईन सतत चोकअप असते, नागरिकांचे खूप हाल होतात. आणि बाकी तर चाललेलंच आहे, आणि बाकी तर सगळ्यांना माहितीच आहे. भागामध्ये मला टँकर खूप दिसत आहेत. काय टँकरचा विषय काय? टँकरचा विषय असा आहे की रामटेकडीमध्ये टँकर पॉइंट आहे. पाण्याचे टँकर पॉइंट मुळे पूर्ण रस्ते खचलेले आहेत. इथल्या नळाला पाणी खराब झाले. नळाला पाणी आता सध्याला तर काम केलेले त्यांनी, पण पहिले तर खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता. आता पाण्याचा प्रॉब्लेम बाहेर आहे. रामटेकडीत वगैरे ह्या भागात पाण्याचा प्रॉब्लेम नाही. तरी आता टँकर पॉइंट इथं असल्यामुळं नागरिकांचे बरे हाल होतात, आणि सतत नेहमी 1-2 दिवसात ऍक्सिडेंट पण होतात. तुमचं ठरलंय का? आमचं सगळ्यांचं ठरलंय की या वेळेस प्रशांत दादालाच आमदार बनायचं. एकूणच आज आपण हडपसर मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन वेगवेगळ्या मतदारांशी आपण चर्चा केली. एकूण या भागामध्ये कुणाची हवा आहे, कुणाची चर्चा आहे, कोणत्या उमेदवारांनी कामं केली, विद्यमान आमदारांची कामं चांगली आहेत का, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. बखर लाईव्हच्या हवा कुणाची या विशेष भागात आज आपण इथंच थांबूया. पुढे भेटूया एका वेगळ्या मतदारसंघामध्ये. पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.